नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाऊज कशा प्रकारे डायरेक्ट अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून कशा प्रकारे कटिंग करायचा आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। सुरुवातीला आपण ब्लाऊज वरून मापे घेणार आहोत। मी स्क्रीनशॉट साइडला लावलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। इथे आहे पूर्ण उंची आहे 13.5 इंच, छाती घेर आहे 34 इंच, कमर घेर आहे 30 इंच, पुढचा गळा आहे 7 इंच, मागचा गळा आहे 10 इंच, बाही लांबी आहे 5 इंच, दंडघेर आहे 11 इंच। अशा प्रकारे आपण ब्लाऊज वरून मापे घेणार आहोत। इथे आपण दोन अस्तर एक साथ कटिंग करणार आहोत। त्यासाठी मी इथे व्यवस्थित कपडे मी अंथरून घेतलेले आहेत, जेणेकरून आपले दोन्हीही अस्तर व्यवस्थित कट झाले पाहिजे। त्यासाठी एक्स्ट्राचे काही खालीवरती असलेले कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे। एक सरळ रेष मारून घ्यायची आहे। माझ्याकडे पेपर पॅटर्न आहे ते 13 इंचाचे पेपर पॅटर्न आहे। त्यामध्ये मला अर्धा इंच वाढून घ्यायचे आहे। त्यासाठी मी इथे दाखवल्याप्रमाणे मेजरमेंट टाकत आहे। अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित पेपर पॅटर्न ठेवून आखून घेऊ शकता। इथे आता मी फ्रंट पार्ट प्रिन्सेस भाग 1 ठेवत आहे। सुरुवातीला आपण व्यवस्थित पेपर पॅटर्न आहे त्या पद्धतीने येथे आखून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आपली उंची किती आहे ती आपण मोजून घ्यायची आहे। उंची इथे मोजून घेतल्याच्या नंतर आपल्याला जेवढा भाग वाढवायचा आहे तेवढा भाग आपण इथे वाढवून घ्यायचा आहे। इथे मी गळा खोली किती आहे ते पाहत आहे। पेपर पॅटर्न मध्ये पण 7 इंच गळा खोली आहे आणि मला पण 7 इंचच गळा खोली ठेवायची आहे। प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आहे तो अशा प्रकारे बॅक पार्ट वरती ठेवून घ्यायचा आहे आणि आपल्याला कोणत्या साइडनी कोणता भाग किती वाढवायचा आहे ते आपण एकदा मेजरमेंट करून घेणार आहोत। इथे मी 1 इंच वाढवले आहे आणि रेष मारून घेतली आहे। सेकंड पार्ट आहे तो अशा प्रकारे ठेवून आखून घ्यायचा आहे। मी ॲडजस्टमेंट करून पाहत आहे कुठे काय बसते, बाही कुठे बसती, आपलं कापड व्यवस्थित पुरतं आहे का नाही ते आपण इथे पूर्ण पाहून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे ठेवून कटिंग करून घेणार आहे। अशा प्रकारे मी इथे आखून घेतलेला आहे।
आता प्रिन्सेसचा सेकंड पार्ट आहे तो व्यवस्थित मी इथे आखून घेत आहे. आता मला इथे उंची वाढवायची आहे, तर मी ते मेजरमेंट घेतलं होतं. इथे मला 3 इंच वाढवायचे आहे. एका साईडने 1 इंच आणि साईड शिलाई मार्जिन मी थोडी वाढवून घेत आहे. अशा प्रकारे आपण सर्व पार्ट व्यवस्थित पेपर पॅटर्न ठेवून उंचीनुसार कमी जास्त करू शकता. इथे आता मी मेन कापड ठेवून अस्तर कटिंग केलेले आहे. ते व्यवस्थित कुठे कोणता पार्ट ठेवायचा आहे ते पाहत आहे. जिथे जो पार्ट आपल्याला व्यवस्थित बसेल अशा प्रकारे आपण सर्व पार्ट व्यवस्थित ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कपड्यामध्ये व्यवस्थित बसलं जाईल. अशा प्रकारे ठेवून मी कटिंग करून घेतले आहे. मी एक्स्ट्राचे कापड थोडे ठेवत असते, कारण आता इथे आपण स्लीव्ज कटिंग करून घेणार आहोत. याच्यावरती उभी लाइनिंग आहे, त्यामुळे इथे मला उभ्या लाइनिंगमध्येच कटिंग करून घ्यायचं होतं. तर मी अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग करून आता आपण सेकंड अस्तर कटिंग केलेले आहे. त्या कपड्यावरती डिझाईन आलेली आहे, तर आपण बरोबर व्यवस्थित त्या डिझाईनवरती आपण बॅक पार्ट कट केलेला आहे, तो व्यवस्थित ठेवून कटिंग करून घेणार आहोत. आणि गळा खोली आहे ते आपण परत ज्यावेळेस आपल्याला स्टिच करायचं आहे त्यावेळेस आपण तिथे गळा खोली करून घेणार आहोत. इथे बाही बरोबर व्यवस्थित एम्ब्रॉयडरी वर्क आहे केलेलं, तिथे ती बाही व्यवस्थित ठेवून कटिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे कापड इथे कट करून टाकायचे आहे. अशा प्रकारे आपण इथे बाही कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण फ्रंट पार्ट प्रिन्सेस भाग 1 आणि भाग 2 व्यवस्थित कुठे आपल्याला ॲडजस्ट होत आहे तिथे बसवून मी कटिंग करून घेत आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मांडून घेऊन कटिंग करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एक साथ आपण 2, 3, 4, 5 किंवा 6 अस्तर एक साथ आपण कटिंग करून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या कामातील वेळेची बचतही होते, आपला वेळ वायालाही जात नाही. एकाच टायमिंगला